ओम साई श्रद्धा सेवा मंडळ गुंदवली आयोजित साईबाबांचा महाभंडारा व सत्यनारायणाची महापूजा मोठ्या आनंदात संपन्न। ओम साई श्रद्धा सेवा मंडळ गुंदवली आयोजित दरवर्षी गुंदवली गावातून मोठ्या आनंदात साईबाबांची पालखी निघत असते। तत्पश्चात साईबाबांची पालखी सुखरूप आपल्या गावी परतल्यानंतर मोठ्या आनंदात गुंदवली गावामध्ये साईबाबांचा महाभंडाराचं देखील आयोजन करण्यात येत असतो। या महाभंडारात मोठ्या संख्येने गावातील ग्रामस्थ देखील उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ देखील घेत असतात। तसेच यावेळी ओम साई श्रद्धा सेवा मंडळ गुंदवली आयोजित साईबाबांच्या पालखीस सहकार्य करणाऱ्या सर्व दानशूरदात्यांचे देखील मंडळाच्या वतीने भव्य दिवस सत्कार करण्यात आले। ओम साई श्रद्धा सेवा मंडळ गुंदवली आयोजित साई भंडारा व सत्यनारायणच्या महापूजेत अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून आपले मनोगत देखील व्यक्त केले। तसेच ओम साई श्रद्धा सेवा मंडळ गुंदवली या मंडळाचे कौतुक देखील केले। सर्व साई भक्तांना माझा नमस्कार। आज या ठिकाणी साई सेवा मंडळ गुंदवली, ओम साई श्रद्धा सेवा मंडळ गुंदवली यांच्यातर्फे आज भंडारा आयोजित केलेला आहे। ते पायी शिर्डीवारी किती वर्ष त्यांचं आहे। सर्व तरुण मंडळी आहे, गावातून वाजत गाजत जातात, येतात सुद्धा वाजत गाजत येतात। यांना त्यांच्यातर्फे सर्व गावकऱ्यांना जे अन्नदान केले जाते, खरं म्हणजे महापुण्य आहे। त्यांचं कार्य असंच चालू राहू दे। दरवर्षी त्यांनी अशाच प्रकारे कार्यक्रम करावेत। आमच्यातर्फे जेवढं होईल तेवढं सहकार्य आम्ही करू। धन्यवाद। करिता देवाने स्वतःच राऊळ फिरवलं, मग देव संत किती श्रेष्ठ हो, साधू किती श्रेष्ठ। इहलोकी तोची सर्वाभूती सम, सर्वांमध्ये समानतेचा भाव मानणारे, शरीराचा भ्रम नाही येनो कधा। कोण म्हणतात हो? नामदेव महाराज म्हणतात, या शरीराचा त्यांना थोडाही लाभ नाहीये। धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे। बघा, उदाहरण घेऊ ज्ञानेश्वर महाराजांचं। त्यांच्या आई वडिलांनी देहत्याग केला, कारण त्यांना त्या देहाची चिंता नव्हती। कोणाकरिता केला तर आपल्या मुलाबाळांकरिता केला। ज्ञानेश्वर महाराजांना शिकता यावं, त्यांच्या भावंडांना शिकता यावं म्हणून स्वतःचा देह त्याग केला। ते कोण आहे? तो साक्षात रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंत आहे। मग हे दोघे देह त्याग करतात। ज्ञानेश्वर महाराजांनाही स्वतःच्या जीवाची काळजी होती का हो? नाही। भिक्षाम देही, कोणाच्या दाराशी गेले असं म्हणालं की जिथे पीठ तांदूळ धान्य द्यायला पाहिजे होतं तिथं शेण मिळतं हो। मात्र तरीही त्यांना राग आला नाही। एखाद्याने आपल्याला ओरडलं, शिवी दिली की आपण शिवी त्याला डबल देतो। त्याने एक दिली की आपण डबल, 1 बाय 1 फ्री। मात्र संत तसे नसतात, म्हणूनच संत श्रेष्ठ आहेत। मार्ग दावोनिया गेले आधी, दयानिधी संत ते, तेनेची पंथी चालू जता, न पडे गुंठा कोठे काही। त्यांनी आपल्याला जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावर जर आपण गेलो ना, आपल्याला गुंठा सापडणार नाही। आणि संत जर स्वतःच्या देहाचा विचार करत नसतील, मग हा मनुष्य काय एवढा लाचार आहे। जर संतांचं आपण नाही ऐकलं नाही, हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं तरी नाही कालं,